नमस्कार. बऱ्याच लोकांना बऱ्याचशा वाटते, की मला हे असं बोलतात, हे माझ्याबद्दल असे नाव बोट ठेवतात, असं वागतात, तसं वागतात. परंतु या जगात लोकांना इतरांना नावबोट ठेवल्याशिवाय करमतच नाही. या जगात प्रत्येक व्यक्ती हा इतरांना नाव ठेवतच असतो. एखादी स्त्री जर आपल्या सासरहून माहेरी आली असेल, कोणत्या कारणास्तव आली असेल, ती कितीही चांगली असेल, तरी तिला नानाविधी नाव ठेवले जाते. आणि एखादी पुरुष आपल्या पत्नीशी खूप प्रेमाने वागत असेल, तिचा खूप मान सन्मान करत असेल, तिच्याशी खूप चांगली वागणूक देत असेल, तरी देखील लोक नावबोट ठेवतात, की हा आपल्या पत्नीच्या मुठीतला आहे, तिचंच ऐकतो आणि काय काय आणि काय काय असं बोलत असतात. आणि एखादी स्त्री वाईट तर बोलणारच, पण ती चांगली असेल तरी देखील लोकांना नावबोट ठेवल्याशिवाय करमत नसते. जर एखाद्याच्या घरी लोक जेवायला गेले असेल, त्यांनी जेवायला बोलवलं असेल, तरी त्यांच्या जेवणात देखील लोक त्रुटी काढत असतात, की याचं अन्न बरोबर नव्हतं, त्यांनी मीठच कमी टाकलं, त्याच्यात तेलच जास्त होता, मसालाच जास्ती होता, आणखीन काही काही काही. त्याचप्रकारे जर आपण कुणाला जेवण दिलं नाही, तर तो लोक म्हणतात, की याला 4 लोकांना जेवू देखील घालता येत नाही. याला घालायला याला एवढा कंजूस आहे, असं आहे, तसं आहे. म्हणजे लोकांना दोन्हीकडून बोलायची खूप सवय असते. म्हणून आपण लोक काय म्हणत आहे आणि काय नाही याचा कधीच विचार करायचा नसतो. बस आपण चांगलं वागायचं असतं आणि आपण चांगलंच करायचं असतं. आपल्या नजरेत कधीच उतरायचं नसतं. म्हणून लोक कसेही वागो, कसाही विचार करो, त्यांचा विचार करून आपण दुःखी न होता आपण आपल्या नजरेत कधीही चांगले राहायचे व चांगले काम करत राहायचे. बस चांगले काम करत राहायचे व आपल्या नजरेत कधीही स्वतःला उतरू द्यायचे नाही. कारण आपल्याला आपलं माहीत असते, की आपण किती चांगले आहोत आणि वाईट आहोत, ते लोकांना नसते माहीत. म्हणून आपण कधीही चांगलं राहून आपल्या नजरेत चांगलं राहायचा प्रयत्न करायचा. बस. नमस्कार. नमस्कार. बऱ्याच लोकांना बऱ्याचशा वाटते, की मला हे असं बोलतात, हे माझ्याबद्दल असे नाव बोट ठेवतात, असं वागतात, तसं वागतात. परंतु या जगात लोकांना इतरांना नावबोट ठेवल्याशिवाय करमतच नाही. या जगात प्रत्येक व्यक्ती हा इतरांना नाव ठेवतच असतो. एखादी स्त्री जर आपल्या सासरहून माहेरी आली असेल, कोणत्या कारणास्तव आली असेल,